गुड मॉर्निंग मित्रांनो. आजपासून आपण म्हणजे कालपासून ॲक्च्युली आपण इक्विटीमध्ये ट्रेडिंग चालू केली आहे. आपण आधी ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत होतो निफ्टीमध्ये, पण आता ते निफ्टीमध्ये मी ट्रेडिंग स्टॉप केली आहे थोड्या दिवसासाठी. आणि आपण इक्विटी ट्रेडिंगवर एक्सपेरिमेंट करणार आहोत की काय होतं त्याच्यामध्ये, की प्रॉफिट होतो की नाही. तर आपल्याला सगळ्या गोष्टी ट्राय करणं गरजेचं आहे, म्हणून मी इक्विटी ट्रेडिंगमध्ये ट्राय करतो. तर मस्त आज पाऊस पडत आहे बाहेर. काल पाऊस भरपूर पडला होता. आज पण सकाळी थोडा पाऊस आहे, थोडाफार पाऊस पडत होता बारीक बारीक. आणि मोसम पण मस्त थंडगार झाला आहे, कारण गरमीमुळे भरपूर कंटाळा आला होता. आणि आता थोडा थंडक भेटली आहे वातावरणात. तर आपण सेटअप रेडी करून घेऊया. आणि ज्या पण आपण लेवल्स मार्क करतो त्या लेवल्स आपण मार्क करून घेतल्या. प्रिवियस डे हाय लो क्लोज या लेवल्स, ट्रेड लाईन्स या सगळ्या मार्क करून घेतल्या. आणि आपण ट्रेड भेटतो का वाट बघूया. मित्रांनो, मी ट्रेडिंगसाठी मॉनिटर घेतला, कारण हे बघा तुम्ही बघू शकता आता की चार्ट कसे मोठे दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला ट्रेड लाईन्स वगैरे, सपोर्ट रेजिस्टन्स लगेच ड्रॉ करता येतो. एकदम क्लिअर दिसून जातात आपल्याला. कुठच्या पण लेवल्स असतील ना, जर मॉनिटर मोठा असेल तर लगेच दिसून जातात. मोबाईलवरती ते पॉसिबल होत नाही, किंवा लॅपटॉपची स्क्रीन पण थोडी छोटीच पडते, त्याच्यामुळे क्लिअर लेवल्स आपल्याला दिसत नाही. तर या लेवल्स आपण स्टॉक्समध्ये पण मार्क करून घेत आहे. तर बघूया आपल्याला कुठे ट्रेड भेटतो. सकाळी नाश्ता करून घेतो आता, तोपर्यंत ट्रेडची वाट बघूया. आणि आपण दोन्ही स्क्रीनवरती आपले स्टॉक्स लावून घेतले आहेत. तर BSEमध्ये मी डाऊनसाठी ट्रेड घेणार आहे. तर बघू कुठे ब्रेकआउट भेटतो. MCXमध्ये अपसाईडला ट्रेड भेटतो आहे, पण SL मोठा होत होता म्हणून मी नाही घेत आहे. तर BSEमध्ये मी आता ट्रेड घेतला आहे डाऊन साईडला, पण थोडी अर्ली एंट्री गेली मी. कॅन्डल क्लोज व्हायची वाट बघायची होती, पण मी पटकन क्लिक केला आणि ऑर्डर सेल झाली. शॉर्ट सेल केलं आहे मी 100 क्वांटिटी. आणि पाऊस बघा, भरपूर पाऊस पडतो आहे आज मस्तपैकी. वातावरण एकदम थंड झालं आहे. आणि आपला रोजच्या रुटीनप्रमाणे आपण ब्लॅक कॉफी बनवून घेतो मी. चायपेक्षा ब्लॅक कॉफी चांगले वाटते. थोडा माइंड पण फ्रेश होतं आणि जरा फोकस होतो, कॉन्सन्ट्रेट होतं जरा. आणि बाहेर मस्त पाऊस पडतो आहे, ब्लॅक कॉफी आणि आपला ट्रेड चालू आहे आता. तर आता वाट बघायची आहे बसून की ट्रेडमध्ये काय होतं आहे. स्टॉप लॉस हिट होतो आहे की टार्गेट, अजून काय ऑप्शन नाही. मध्येच ट्रेडमध्ये तर आपण निघणार नाही आहोत. स्टॉप लॉसची तरी वाट बघू किंवा टार्गेटची. त्यामुळे आपण मध्येच एक्झिट नाही करणार आहे ट्रेड. 1:1 भेटला तर आपण ट्रेड करू. त्यामुळे थोडं बाहेर जायचं, फिरून यायचं, परत बसायचं. पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. जर तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेड करत आहात, खूप पेशन्स लागतात. आणि थोड्या वेळानंतर ट्रेड थोडा आपला पॉझिटिव्ह आला. आणि मित्रांनो, तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला माहितीच असेल मी आता काय खातो आहे. तुम्ही जर कोकणातला असाल तर नक्की कमेंट करा हे काय आहे. आणि थोड्या वेळानंतर ट्रेड जरा आपल्या प्रेडिक्शनच्या दिशेने आला आहे आणि थोडा प्रॉफिटमध्ये आलेला आहे ट्रेड. तर बघू आता काय होतं आहे. ही जर लेवल ब्रेक केली आणि खाली आला तर कदाचित आपला टार्गेट भेटू शकतो. बघू काय होतं आहे. आणि मित्रांनो, 1:1च्या वरती आपला टार्गेट भेटला, मग आपण SL ट्रेल करून त्याला थोडं खाली आणूया. त्यामुळे छोटा स्टॉप लॉस होऊन जाईल आपला. आणि आपण SL ट्रेल केला, थोडा अजून खाली आला तर आपण कॉस्ट टू कॉस्ट SL ट्रेल करू. परत थोडा वर चालला आहे. आपण टार्गेट आणि SL घेतल्याशिवाय बाहेर नाही पडणार आहोत. आपण आता आपला SL ट्रेल केला बघा, 1 पॉईंट अप, म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट नेऊन ठेवला आहे. म्हणजे टार्गेट जर SL हिट झाला तर आपण थोडेसे चार्जेस घेऊन बाहेर पडू. आणि मित्रांनो, आता बघू शकता मस्त स्टॉप लॉस, मस्त टार्गेट हिट झाला आपला 40 पॉईंटचा. 20 पॉईंटचा SL होता आपला.
1:2चा टार्गेट भेटला आपल्याला. 2000चा SL होता, 4000चा टार्गेट आपण घेतलेला आहे. आणि आपल्या ट्रेडिंगच्या एजरमध्ये एंट्री करून घेतली. हा कालचा एक आपल्याला छोट्या क्वांटिटी घेतले होते मी SBIमध्ये, पहिला दिवस होता म्हणून. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता काय झालं आहे ते. हे बघा, मी इथे एक्झिट केला ट्रेड आणि नंतर जो खाली आला 1:4 देऊन गेला आपल्याला. तर आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, आपल्याला आपला टार्गेट भेटला, आपण शांत बसायचं. मित्रांनो आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत. तर मी आता गार्डनला आलो आहे थोडा राऊंड मारायला. 5-6 राऊंड मारेन, थोडा वेळ बसेन, मग घरी जाईन. कारण माझ्या जिमची मेंबरशिप संपली आहे, त्याच्यामुळे ती रिन्यू करायला लागणार आहे. ती रिन्यू झाली की मग जिमला जायला चालू करेन. तोपर्यंत मग असं थोडंफार करायला लागतं. इमोशन कंट्रोल करायचं असेल तर मेडिटेशन, वर्कआउट ह्या गोष्टी तुम्हाला करायला लागतील. त्यामुळे तुम्हाला भरपूर हेल्प होईल. आता भेटूया